नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ किंवा माहिती घेऊन आलेलो आहे। ही माहिती रेशन कार्ड धारकांसाठी आहे। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर त्यांनी शेवटपर्यंत नक्की पाहावा। आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक काहीसा त्या योजनेमध्ये बदल केलेला आहे। केंद्र शासनाकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। यातील बहुतांश योजना अशा आहेत त्या फक्त गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत। केंद्र सरकारमार्फत रेशन योजनेअंतर्गत गरजू लोकांना धान्य देण्यात येतं, परंतु आता त्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे। याआधी सरकारकडून रेशन धारकांना मोफत गहू तांदूळ देण्यात येत होता, मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही। मोफत गहू तांदूळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक वस्तू आपल्याला देणार आहे। आता या नवीन 9 वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। आता या व्यतिरिक्त ज्या 9 वस्तू दिल्या जाणार आहेत त्या कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात। यामध्ये गहू आहे, डाळी, हरभरा, साखर, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि काही मसाल्यांचाही समावेश केलेला आहे। लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे। मित्रांनो, खरंच हा तांदूळ बंद झाल्यामुळे भरपूर अशा लोकांना नक्कीच नुकसान होणार आहे, कारण या तांदळामुळे ते रोटी सुद्धा बनवत होते किंवा तांदळाची रोटी ते बनवून खातही होते, कारण भरपूर अशा भागामध्ये ज्वारी पिकत नाही, बाजरीही पिकत नाही। मग या ठिकाणी तांदळाची रोटी खाल्ली जाते किंवा तिचा वापर भरपूर अशा खाण्याच्या गोष्टीमध्ये केला जातो। तर त्या शेतकऱ्यांना किंवा त्या कुटुंबांना भरपूर याचं नुकसान होणार आहे, कारण तांदळाची रोटी त्या ठिकाणी मिळणार नाही। कारण भरपूर दिवसापासून आदिवासी भागामध्ये विशेष करून तांदळाची रोटी सुद्धा खाल्ली जाते। आता तांदूळ जर बंद केला तर तांदळाची रोटी त्यांना मिळणार नाही आणि जे काही नवीन 9 वस्तू आहेत ते मात्र त्यांना नक्की मिळणार आहेत। आता पुढील महिन्यापासून हा निर्णय लागू होणार आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात रेशन कार्डवरती या 9 वस्तू आहेत त्या कधीपासून मिळतायत याबद्दलचा जो काही नवीन शासन निर्णय असेल, जो काही शासन निर्णय येईल ते आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत। मित्रांनो, जाता जाता नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार।